एक्सएसआयओच्या या इंडस्ट्रियल पार्कच्या भूमिपूजनाकरता आम्ही आलो आहोत आणि देशातल्या एका अत्याधुनिक अशा प्रकारच्या प्लग अँड प्ले फॅसिलिटीचं हे भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे। विशेषतः ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये एक मोठी भूमिका या फॅसिलिटीची असेल। एक्सएसआयओने नागपूरमध्ये नेक्स्ट जेन लॉजिस्टिक पार्क्स आणि इंडस्ट्रियल पार्क तयार केल्यामुळे निश्चितच ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये एक ॲडिशन म्हणून याच्याकडे आपल्याला पाहता येईल आणि त्यासोबत एक नागपूरला जे लॉजिस्टिकल जिओग्राफिकल ॲडव्हान्टेज आहे त्या ॲडव्हान्टेजचा फायदा देखील अशा प्रकारच्या फॅसिलिटीच्या माध्यमातून या ठिकाणी घेता येईल आणि म्हणून एक्सएसआयओचे आशिष अग्रवाल यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। राज्यात गॅसची काय स्थिती आहे? तुटवडा होईल अशी भीती आहे नागरिकांमध्ये। असं आहे की माझी माध्यमांना विनंती आहे की नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचं वातावरण तयार करू नये। जे काही परिस्थिती आहे ती केंद्र सरकार हाताळते, ती केंद्र सरकार सांगते आहे। विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार ते घडणार ते घडणार असं सांगून नागरिकांच्या मनामध्ये भीती आणि संभ्रम तयार करणं हे देशाच्या आणि समाजाच्या हितात नाही आणि काल हेच केंद्र सरकारने देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कालच्या बजेटमध्ये नागपूर आणि विदर्भाला भरभरून मिळालेला आहे, मेट्रो असो किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चर। कालच्या बजेटमध्ये महाराष्ट्रालाच भरभरून मिळालेला आहे आणि मग महाराष्ट्राला जेव्हा भरभरून मिळेल तेव्हा विदर्भ कसा मागे राहील। त्यामुळे विदर्भाला आणि महाराष्ट्राला आणि मला असं वाटतं की अनेक गोष्टी असतील पण विदर्भाकरता सगळ्यात मोठा गेम चेंजरचा प्रकल्प हा वैनगंगा नळगंगा इरिगेशन प्रोजेक्ट जो आत्तापर्यंतच्या आपल्या इतिहासातला सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे त्याला आपण प्रशासकीय मान्यता देऊन काल बजेटमध्ये त्याची घोषणा केलेली आहे। मला असं वाटतं त्यामुळे विदर्भाचं चित्र पूर्णपणे बदलेल। कर्जमाफीची घोषणा केलेली आहे पण प्रत्यक्षात कधी लागू होईल आणि ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्या बाबतीतही स्पष्टता आहे ते असं आहे की आता मी घोषणा केलेली आहे त्यामुळे त्याबद्दल कोणाच्याही मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात। कोणी म्हणतं राष्ट्रीयकृत बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं जिल्हा बँकेची होणार नाही, कोणी म्हणतं या सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणतं त्याची होणार नाही। आम्ही 2 लाखापर्यंत कुठलीही बँक असो ज्यांना पीक कर्ज द्यायचा अधिकार आहे अशा कोणीही दिलेलं पीक कर्ज हे आम्ही त्या ठिकाणी माफ करणार आहोत। केवळ आमचा प्रयत्न हा आहे माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरता त्याच्यावर आम्ही वर्किंग करतो आहोत। आम्ही यापूर्वीच सांगितलेलं आहे की 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत। त्यामुळे आता बजेटमध्ये ती आली असल्यामुळे आता पुढच्या कारवाईला सुरू होईल। कमिटी याच्यावर काम करते, कमिटी बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगेल। एवढंच सांगतो जुन्या कुठल्याही कर्जमाफीपेक्षा चांगली ही कर्जमाफी असेल। तो शेतकऱ्यांना याचा मोठा